नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 16. पार्टी ऑफिस. एका टेबल भोवती सगळे पार्टी मेंबर, ज्येष्ठ नेता, युवा नेता बसले होते. आबासाहेब मुख्य खुर्चीवर, त्यांचे शेजारी एका बाजूला सम्राट तर दुसऱ्या बाजूला सक्षम बसून होता. बाकी पार्टी मेंबर गंभीर नजरेने त्यांना बघत होते. आबासाहेब, रावसाहेबांच्या मुलीच्या विरोधात कोणाला उभे करायचे? एका मेंबरने विचारले. तुम्हाला काय वाटते सम्राट? आबासाहेब सम्राटकडे नजर रोखून बघू लागले. तो कसल्याशा विचारात हरवलेला होता. आबासाहेबांचा आवाज ऐकून तो दचकून भानावर आला. तुम्ही ठीक आहात? आबासाहेब काळजीने बोलले. हो आबासाहेब, आम्हाला असं वाटते सेजल देशमुख रावसाहेबांच्या पार्टीमध्ये नवीन चेहरा आहे. कदाचित मोठ्या उत्साहाने ते प्रचार करताना सभा मीटिंगमध्ये सेजल काय काय करेल सगळी आश्वासने देतील. भलेही रावसाहेबांचा रेकॉर्ड खराब आहे, जनता त्यांना विशेष पसंत करत नाही, पण होऊ शकते त्यांच्या मुलीला पसंत करतील, कारण ती कशी आहे कोणालाच माहीत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे सेजल खूप हुशार आहे आणि चालाक मुलगी आहे. तिच्या गोड गोड बोलण्याने ती लोकांचे मन तिच्याकडे वळवू शकते. सम्राट सगळ्यांवर नजर टाकत गंभीर स्वरात बोलला. मग यावर उपाय काय दादासाहेब? आपल्याकडे तेच जुने चेहरे आहेत. सेजलला मात द्यायला आपल्याला हे नवीन कॅन्डिडेट उभा करावा लागेल. दुसरा मेंबर बोलला. बरोबर बोललात तुम्ही, आणि आम्हाला वाटते सेजलच्या विरोधात सक्षम भाईने उभे राहावे. सम्राट सक्षमकडे बघत बोलला. तसे सगळे आश्चर्याने त्याला बघू लागले, इव्हन आबासाहेबही. हे काय बोलत आहात सम्राट? इलेक्शन आणि आम्ही? नाही, आम्हाला कुठल्याही राजकारणी पदामध्ये विशेष रस नाही, आणि मुख्य म्हणजे आम्हाला इलेक्शन लढायचेच नाही. आम्ही कार्यकर्ते म्हणूनच ठीक आहोत. सक्षम उभा आहोत काहीसा गोंधळूनच बोलू लागला. सक्षम बरोबर बोलत आहेत सम्राट. ग्राउंड लेवलवर प्रचार करणं वेगळी गोष्ट आहे, पण सभा मीटिंगमध्ये आपले मुद्दे जनतेला पटवून देणं वेगळी. सक्षम एवढं सगळं नाही हाताळू शकणार. आबासाहेबांनी हे सक्षमला दुजोरा दिले. त्यावर सगळेच मेंबर आपापसात कुजबूज करू लागले. आबासाहेब, तुम्हाला राग येणार नसेल तर आम्ही काही सुचवू? एक ज्येष्ठ नेता बोलले. तसे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. आबासाहेबांनी हात करत बोलायची परमिशन दिली. आबासाहेब, आम्ही ऐकले की तुमच्या धाकट्या सुनबाई खूप हुशार आणि धीट आहेत. त्यांनी मागे रावसाहेबांच्या एरियात जाऊन त्यांच्याच माणसाला समज दिली असे ऐकले आम्ही. तर आम्हा सगळ्या मेंबरचे असे मत आहे की रावसाहेबांच्या मुलीच्या विरोधात आपल्या धाकट्या सुनबाईंना उभे केले तर? एक मेंबर सम्राटकडे काहीसे घाबरून बघत आबासाहेबांना बोलले, पण त्यांचे बोलणे ऐकून सम्राटच्या रागाचा पारा चढला. काय काय म्हणालात तुम्ही? आमची बायको इलेक्शन लढणार? तुम्हाला कळतेय का तुम्ही काय बोलत आहात? बायको आहे ती आमची, आणि तिला काहीही गरज नाही असल्या घाणेरड्या राजकारणात यायची. सम्राट चिडून सगळ्या मेंबरकडे त्याची करडी नजर फिरवत बोलला. रागाने अगदीच थरथर कापत होता तो. माफ करा दादासाहेब, पण वहिनीसाहेबांमध्ये ते नेतृत्व गुण आहेत, मग का त्यांना चार भिंतीआड बंद करून ठेवता? पहिलेच त्याने गावकऱ्यांच्या मनात जागा तयार केली. आपल्याला जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही. वहिनीसाहेब इलेक्शनमध्ये उभे झाले कळले तरी सगळे त्यांना सपोर्ट करायला तयार होतील. परत एकदा विचार करा. वहिनीसाहेब इलेक्शनला उभ्या झाल्या तर आपल्यालाच त्याचा फायदा होईल. आता एक एक मेंबर त्यांची मतं मांडू लागली. आबासाहेब यावर मात्र शांत झाले. पार्टी मेंबर जे बोलत होते ते अगदीच बरोबर होते. आद्या हुशार तर आहेच, पण त्याचबरोबर तिचे म्हणणे समोरच्याला पटवून देण्याची कलाही तिच्यात आहे. सक्षमही यावर शांत झाला. सम्राट, एकदा शांत डोक्याने विचार करा. सगळे मेंबर जे बोलत आहेत ते आम्हालाही पटले. सेजलच्या विरोधात आद्या योग्य राहतील. आबासाहेब बोलले. तसा सम्राट आश्चर्याने त्यांना बघू लागला. हे तुम्ही बोलत आहात आबासाहेब? राजकारण कसे आहे तुम्हाला माहीत आहे ना, तरीही तुम्ही आद्याचा विचार करत आहात? आणि राजकारण प्रत्येकालाच नाही झेपत. त्यासाठी स्वतःला पूर्ण झोकून द्यावा लागतो. लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो.
कधी कधी वाईट विरोधकांचा सामना करावा लागतो. राजकारण दिसते तेवढं सोपं नाही आहे. सम्राट शांत स्वरात सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागला. आध्याचे नाव घेणे त्याला मुळीच पटले नव्हते. पण काय हरकत आहे सम्राट, त्या हुशार आहेत, समजदार आहेत, लोकांची मदत करण्याची जाण आहे, अन्यायाविरुद्ध चीड आहे आणि मुख्य म्हणजे त्या स्वतःला सावरायला खंबीर आहेत. आबासाहेब त्याला आध्याचे गुण सांगू लागले. सम्राटच्या डोळ्यापुढे प्रत्येक प्रसंगी उभारलेली आध्याचा चेहरा तरळून गेला. तसे हलके स्मित आले ओठावर. तुम्ही विसरत आहात आबासाहेब, मोहिते पाटलांच्या घरातील स्त्रिया बाहेर जाऊन काम करत नाही आणि आध्या खूप साधी आहे. तिला राजकारण कळत नाही, निर्मळ मनाची आहे ती. का तिला राजकारणात आणून तिची निरागसता घालवायला बघत आहात तुम्ही सगळे? आणि आम्हाला हे मान्य नाही. सम्राटला आबासाहेबांचे बोलणे पटलेच नाही. असे कसे तो त्याच्या बायकोला राजकारणासारख्या दलदलीमध्ये फसू देणार होता? त्याचे बोलणे ऐकून आबासाहेब शांत झाले. दादासाहेब, आम्हाला तरी सध्या वहिनीसाहेबांशिवाय योग्य उमेदवार दिसत नाही आहे. आणि राहिली गोष्ट राजकारण प्रत्येकाला झेपायची, तर तुम्ही आबासाहेब आहेतच की त्यांना राजकारणाचे धडे शिकवायला. एक मेंबर बोलला तसे सम्राटला चिडचिड होऊ लागली. तो आध्याला राजकारणापासून लांब ठेवायला बघत आहे आणि पार्टी मेंबर तिला आत घ्यायला. आपली पार्टी इलेक्शन नक्कीच जिंकणार यात काही दुमत नाही, पण आम्ही आमच्या बायकोला राजकारणात येऊ देणार नाही, हे शेवटचं. यानंतर तिचे नावही कोणी घ्यायचे नाही. आणि सक्षम भाई योग्य उमेदवार आहेत, त्यांच्यात ती पात्रता नक्कीच आहे जे एका नेत्यामध्ये असायला हवे. फक्त तुम्ही त्यांना साथ द्या, बाकीचे आम्ही बघून घेऊ. आणि भाई, तुम्ही इलेक्शन लढत आहात हे फायनल. बोलून सम्राट सगळ्यांवर एक कटाक्ष टाकून ऑफिसमधून बाहेर निघून गेला. तो जाताच ऑफिसमध्ये एकच गोंधळ उडाला. आबासाहेब, तुम्ही तरी समजवा दादासाहेबांना, रावसाहेबांना आणि त्यांच्या मुलीला. वहिनी साहेबच मात देऊ शकतात. कसे समजत नाही त्यांना? हिरा आपल्या पुढ्यात आहे आणि त्याला चमकवायचे सोडून त्याची चमक आपण लपवण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रश्न आपल्या पार्टीचा आहे. जे पार्टीसाठी योग्य आहे ते निर्णय तुम्हाला घ्यावेच लागतील, एक ज्येष्ठ नेता बोलले. हे बघा, तुमच्या सगळ्यांचे म्हणणे पटत आहे आम्हाला. आम्ही एकदा आध्याशी बोलून बघतो, पण त्यांची इच्छा असेल तरच त्या इलेक्शन लढतील. आम्ही त्यांना कुठलीही जबरदस्ती करणार नाही. आबासाहेब सगळ्यांकडे बघत बोलले. त्यावर सगळे काही वेळ चर्चा करू लागले, पण आबासाहेब मात्र विचारात हरवले. सम्राट म्हणत होता तेही बरोबर होते, पण आध्यासारख्या हिऱ्याची जागा 4 भिंती आड नव्हतीच. तिला चमकवायला एक संधी त्यांच्या हातात आली होती आणि ते प्रयत्न तर नक्कीच करणार होते. सम्राट नेहमीसारखे धाडकन दरवाजा ढकलून देत रागातच रूममध्ये आला. तसे बेडवर बसून बुक वाचण्यात रमलेली आध्या दचकून पुढे बघू लागली. डोळे मोठे झाले तर भीतीने हार्टबीट वाढली. आपसूक तिचा एक हात तिच्या हृदयावर स्थिरावला. सम्राट गोंधळून तिला बघू लागला, पण तिचे वाढलेले श्वास, मोठे डोळे आणि छातीवरचा हात बघून तो घाबरला. आध्या, आध्या, काय होत आहे तुला? तू घाबरू नको, आम्ही तुला हॉस्पिटलला घेऊन जातो. तोपर्यंत हिंमत हरू नको. सम्राटने पॅनिक होत तिला लगेच बाहूत उचलून घेत पडतच तो बाहेर जाऊ लागला. सम्राट, हे काय करताय तुम्ही? उतरवा मला, आध्या गोंधळून बोलली. बायको, तू शांत बसशील का? खूप त्रास होत आहे का? थोडासा धीर धर. तरीही सम्राट त्याच्याच धुंदीत. सम्राट, सोडा मला, आध्या आवाज वाढवत बोलली. तसे गोंधळून तो तिला बघू लागला. अगं, पण तुला चेस्टमध्ये दुखत आहे ना? सम्राट बिचारा तरीही तिच्या काळजीने व्याकुळ. आध्या बघतच राहिली त्याला. मला काहीच झालेले नाही, मी ठीक आहे. पहिले उतरवा बघू खाली, आध्या शांत स्वरात बोलली. तसा सम्राट बघतच राहिला. तू ठीक आहेस? मग ते काय होते? तू घाबरली का होतीस? आणि मुख्य म्हणजे हात का चेस्टवर ठेवलेस? किती घाबरलो आम्ही. तिला बाहूत पकडूनच तो गोंधळून बोलला. आता कळले ना मी ठीक आहे, मग उतरवा ना, आध्या पप्पी फेस करत बोलली. आणि सम्राटच्या चेहऱ्यावर खट्याळ भाव उमटले. खरंच उतरवू? त्याने तिच्याकडे बघत विचारले. तसे तिने होकारात मान हलवली. आणि उतरणारच की त्याने झटका देत तिला खाली सोडल्यासारखे केले. तशी घाबरून तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले. सम्राट, काय करताय तुम्ही? मी पडेल ना, आध्या घाबरून खाली बघू लागली. अच्छा, आमची फिरकी घेतलेस, मग तुला पनिशमेंट नको?
सम्राट तिच्या डोळ्यात बघत खटाड हसत बोलला आणि तिचे गाल झरझर लाल झाले. त्याची पनिशमेंटच भारी आणि हवी हवीशी जे असायची. पनिशमेंट? नको, मी काहीच नाही केले. तुम्ही एवढ्या जोरात दरवाजाला धक्का दिले की त्याच्या आवाजाने घाबरले होते मी, दुसरं काही नाही. आद्या त्याला अडखडत सांगू लागली. पनिशमेंट तर तुला मिळणारच बायको. तिला घेऊनच तो सोफ्यावर बसला तर ती त्याच्या मांडीवर, हात अजूनही त्याच्या गळ्याभोवती. तिने लगेच त्याच्या गळ्यातून हात बाजूला केले आणि त्याच्या मांडीवरून उठणारच की सम्राटने तिच्या कमरेला पकडून स्वतःकडे ओढून घेतले. एवढी काय घाई झाली? पनिशमेंट तर पूर्ण करून जा. सम्राट तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला सारत तिच्या कानावर हळूवार ओठ फिरवत हळूच तिच्या कानात पुटपुटला. तसे तिने अंग चोरून घेतले. त्याने तिला स्वतःकडे वळवले तशी ती लाजून त्याला बघू लागली. तो काही क्षण तिला बघतच राहिला. किती निरागस होती ती. पार्टी मेंबरचे शब्द कानात घुमले. राजकारण तुझ्यासाठी नाही आहे बायको, तू कायम अशीच निरागस राहा. सम्राट तिच्याकडे बघतच मनात पुटपुटला. त्याने झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आज तुझी पनिशमेंट कॅन्सल, पण दुसऱ्या वेळेस डबल वसूल होईल. आता रात्र खूप झाली, आता झोपून घेऊ. सम्राट तिला दूर करत बोलला. आणि अभ्यास? आद्या उभी होत कमरेवर हात ठेवून चिडून बोलली. तसे सम्राटच्या ओठावर हसू फुलले. अभ्यास उद्या जास्त वेळ करू, मग तरी ठीक आहे ना, बोलून त्याने तिच्या हाताला पकडून बेडकडे घेऊन गेला. तिला बेडवर झोपवून अंगावर पांघरून ओढून देत तो फ्रेश व्हायला निघून गेला. आद्या हसतच त्याला बघू लागली. काही वेळातच तो चेंज करून येत तिच्या शेजारी आडवा होत तिला मिठीत घेऊन लगेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर सगळे त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेले. आद्यावर रूमकडे जाऊ लागलीच की आबासाहेबांचा आवाज कानावर पडला. आद्या, स्टडीमध्ये आम्हाला भेटा. आबासाहेब तिच्याकडे बघत बोलून स्टडीच्या दिशेने निघून गेले तर आद्या गोंधळून त्यांना जाताना बघतच राहिली. मग भानावर येत ती त्यांच्या मागे स्टडीमध्ये निघून गेली. अचानक आबासाहेबांनी मला कशाला बोलावले असेल? काय बोलायचे असेल त्यांना माझ्याशी? आद्या विचार करतच स्टडीच्या दिशेने जाऊ लागली. आबासाहेब येऊ का? दरवाज्यावर नॉक करत आद्याने विचारले. या, आबासाहेब बोलले. तशी आद्या डोक्यावरचा पदर सावरत आत येत त्यांच्या पुढ्यात उभी झाली. बसा, तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. आबासाहेब एका खुर्चीकडे इशारा करत बोलले. तशी आद्या सोफ्यावर बसली. तुम्हाला राजकारणाविषयी काय वाटते? म्हणजे तुम्हाला कधी राजकारणात जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय करणार? आबासाहेब तिच्याकडे एकटक बघत बोलले. पण अचानक हा प्रश्न का पडला तुम्हाला? आद्याने जरा गोंधळूनच विचारले. तसे आबासाहेब गालातच हसले. आम्हाला फक्त तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. आबासाहेब हसतच बोलले. ठीक आहे. खरे तर मला राजकारणातलं विशेष काही कळत नाही आणि मला ना ते आवडतही नाही. उगच भोड्या भाबड्या जनतेला खोटी आश्वासने द्यायची, त्यांच्याकडून वोट मागायचे आणि एकदा आपले काम झाले की परत त्यांच्याकडे ढुंकूनही बघायचे नाही. आद्या आबासाहेबांकडे बघत काहीशी हसत बोलली. मला ना प्रयागसारखे काम करायला आवडते. त्यालाही राजकारण फारसे रुचत नव्हते. त्याचे नेहमी एकच मत असायचे, आपल्याला जर निस्वार्थी भावे समाजाची सेवा करायचीच आहे तर राजकारणात गेलेच पाहिजे असे नाही. मलाही त्याचे म्हणणे पटायचे. मी स्वतः पाहिले दिवसरात्र त्याला लोकांसाठी झटताना. कुठलाही राजनेता नसतानाही त्याची लोकप्रियता खूप होती. गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत त्याला मानायचे. कितीतरी पार्टीकडून त्याला ऑफर आले पण त्याने राजकारणात जायला नकार दिले. आद्या तिच्याच विचारात प्रयागच्या आठवणीत रमली होती. ओठावर हसू, डोळ्यात पाणी, सोबत त्याच्याविषयीचा अभिमान झळकत होता. आबासाहेब एकटक तिला बघतच राहिले. त्यांच्याही ओठावर हसू फुलले. माफ करा आबासाहेब, ते चुकून. आद्याच्या लक्षात आले तसे तिने घाबरून मान खाली घातली. काही हरकत नाही, पण तुम्ही अजूनही सांगितले नाही तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करणार? कदाचित उत्तर माहीत असूनही आबासाहेब तिच्याकडे अपेक्षेने बघू लागले. माझे उत्तर नाहीच असेल आबासाहेब. राजकारण मला झेपणार नाही, पण एवढं मात्र खरं, मला संधी मिळाली तर लोकांसाठी काम करायला आवडेल. आद्याने स्पष्ट शब्दात नकार दिला. पण आज तुम्ही अचानक असे का विचारत आहात? आद्याच्या मनातील प्रश्न अजूनही कायम होता.
आमच्या पार्टीने आमदारकीसाठी तुमचे नाव पुढे केले. आबासाहेब तिच्याकडे बघत बोलले. काय? आबासाहेब, मला राजकारणात नाही यायचे. आद्या काहीशी पॅनिक झाली. घाबरू नका आद्या, तुमच्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. आम्हाला पार्टीपेक्षा तुमचे मत महत्त्वाचे होते आणि तसेही सम्राटचाही यासाठी नकारच आहे. आबासाहेब तिला आश्वस्त करत बोलले. त्यांचे बोलणे ऐकून आद्याने सुटकेचा श्वास सोडला. बरं, आता तुम्ही या, आबासाहेब बोलले. तशी आद्याने त्यांच्याकडे एकवार पाहिले. ते काहीसे विचारात हरवलेले दिसले. आबासाहेब, मला बोलायचे होते, आद्या जरा कचरतच बोलली. तसे आबासाहेब भानावर आले. तुमची काही हरकत नसेल तर मला पार्टीसाठी काम करायला आवडेल. म्हणजे मी प्रत्यक्षात इलेक्शन लढणार नाही, पण शहरात वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या पक्षाचा प्रचार करू शकते. आद्या त्यांच्याकडे बघत बोलली. तसे आबासाहेबांच्या डोळ्यात चमक आली. जसे? आबासाहेब कुतूहलाने तिच्याकडे बघू लागले. जसे मुलींना स्वरक्षणाचे धडे शिकवणे, प्रौढ लोकांच्या रात्रीच्या शाळा भरवणे आणि इतरही काही महत्त्वाची छोटी मोठी कामे. म्हणजे प्रत्येक जण लिहायला वाचायला शिकेल तर त्यांची विचारक्षमताही वाढेल. बोलताना आद्याच्या डोळ्यात चमक होती. आबासाहेब एकटक बघतच राहिले तिला. ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण मुलींना स्वरक्षणाचे धडे कोण देणार आणि रात्रीची शाळा कोण भरवणार? आबासाहेब नकळत तिची परीक्षा घेऊ लागले. स्वरक्षणाचे धडे मी देणार आणि प्रौढशाळेसाठी शहरातील काही शिकलेल्या गरजू मुलींना सोबत घेऊया. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळेल तर तेही खुशीने आपल्या उपक्रमात सहभागी होतील. आद्या विचार करत बोलली. आबासाहेबांना तिचे कौतुकच वाटले. पण रात्रीच्या शाळेत माणसे कसे येतील? पहिलेच दिवसभराची धावपळ, त्यात सगळ्यांची रात्री खाऊन पिऊन झोपायची घाई. आबासाहेब बोलले. सुरुवातीला कमी लोक येतील, पण ज्यांना शिकायची आवड आहे ते हळूहळू नक्कीच यात सहभागी होतील. आद्या विश्वासाने बोलली. ठीक आहे, मग लागा तुम्ही कामाला. सुरुवात आपल्या वाड्यातूनच करा, घरातील नोकर मंडळीशी बोला, आबासाहेबांनी तिला सुचवले. तशी आद्या खुशीतच बाहेर निघून गेली. आबासाहेब ती गेली त्या दिशेने बघतच राहिले. त्यांची निवड अगदी योग्य होती. आबासाहेब गालात हसत पुटपुटले. आद्या लगबगीने किचनमध्ये गेली. मीनाताई, तुमचे शिक्षण किती झाले? आद्या भाजी साफ करत बसलेल्या मीनाच्या शेजारी बसत बोलली. आता ग बया, अचानक हा प्रश्न तुम्हाला कसा पडला वहिनी साहेब? मीना हसतच तिच्याकडे बघू लागली. सांगा ना, आद्या तिच्याकडे बघत बोलली. माझा अनशिक्षणाचा 36चा आकडा बघा. माझ्या डोक्यातच जात नव्हते काय ती वायडी वाकडी रेषा ओढून अक्षर काढायचे. मीना वाकडं तोंड करत बोलली. मीनाताई, आणि समजा तुम्हाला शिकण्याची संधी मिळाली तर तुम्ही शिकाल? आद्या तिच्याकडे बघत बोलली. गंमत करताय ना वहिनी साहेब? आता या वयात शिकायचे होय मी? लोक हसतील माझ्यावर. अन तसं बी मी या वाड्यावर काम करते, न शिकताही चांगला पैसा कमवते, माझ्या कुटुंबाला पोसते, मला शिकायची गरजच काय? मीना भाजी निवडतच बोलली. तुमच्या कामाचा योग्य मोबदला मिळतो, तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पालन पोषण करताय, खूप गर्वाची गोष्ट आहे. पण आपल्या आयुष्यात शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही लिहायला वाचायला शिकले तर कधी तुमच्या मागे तुम्हाला अडाणी अशिक्षित म्हणणारे लोकांचे तोंड बंद होतील. आद्या तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत बोलली. मीना मोहिते पाटलांच्या वाड्यावरची सगळ्यात विश्वासू मेढ होती, त्यामुळे इतर शिकलेल्या मेढ तिच्यावर जळायच्या, तिच्या मागे तिची चर्चा करायच्या, तिच्या अडाणी असण्यावरून ताने मारायच्या. पण मीना त्यांच्याकडे लक्ष द्यायची नाही. आद्याने एकदा ऐकले होते, सगळ्यांचे बोलणे तेच अस्त्र म्हणून आज तिने वापरले. आद्याचे बोलणे ऐकून मीनाचे काम करणारे हात थांबले. ती आश्चर्याने आद्याकडे बघू लागली. आता मनात कितीही इच्छा असेल तरी काही फायदा नाही वहिनीसाहेब, या वयात मला कोण शिकवणार? मीना परत तिचे काम करू लागली, पण चेहऱ्यावर नाराजीची छटा. तुमची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा, आद्या खुश होत बोलली. म्हणजे?
मीना गोंधळली. म्हणजे आपल्या वाड्यावर राजशाळा सुरू होणार आहे, तर तुम्ही तिथे शिकायला या आणि तुमच्या कोणी ओळखीचे असतील त्यांनाही सांगा. जेवढे जास्त लोक तेवढे आपल्यासाठी चांगले आहे, आद्या बोलली. खरं सांगताय तुम्ही वहिनी साहेब, आपल्या वाड्यावर राजशाळा? मी नक्कीच येईन आणि माझ्या घराशेजारी काही बायका आहेत त्यांनाही सांगते. कधीपासून यायचे? मीना खुश होत बोलली. आज रात्री जेवण करून यायला सांगा, आद्या बोलली. तसे मीनाने होकारात मान हलवले. मीनासोबत बोलून आद्या दुसऱ्या गडी माणसं आणि स्त्रियांशी बोलली. तसेही तिला नकार कोण देणार होते. झाले सगळे तयार रात्रीच्या शाळेसाठी. आता एका शिक्षकाची गरज होती आणि तिच्या नजरेसमोर मावशीच्या मुलीचा चेहरा तरळून गेला. ती लगबगीने बाहेर निघून गेली. रघुदादा, मला मावशीच्या घरी घेऊन चला, आद्या बाहेर उभ्या असलेल्या बॉडीगार्ड रघुला बोलली. जी वहिनी साहेब, बोलून रघु गाडी आणायला पार्किंगमध्ये गेला. काही वेळातच रघु गाडी घेऊन आला. तशी आद्या गाडीत बसून मावशीच्या घराच्या दिशेने निघाली. अहिल्याबाई, जानकीबाई गोंधळून तिला जाताना बघतच राहिले. आबासाहेब हसतच ती गेली तिकडे बघू लागले. अहो आद्या कुठे गेल्या, तुम्हाला माहीत आहे का? आणि असे हसत का आहात तुम्ही? अहिल्याबाईचे त्यांच्याकडे लक्ष गेले तसे त्या गोंधळून बोलल्या. आद्या जिथेही कुठे गेल्या चांगल्या कामासाठी गेल्या. आशा करतो त्यांच्या कामात कोणते अडथळे येणार नाहीत. आबासाहेब त्यांच्याकडे रोखून बघू लागले. अहो तुम्ही असे का बोलत आहात आणि आम्ही कशाला त्यांना अडथळे आणू? अहिल्याबाई नकडून बोलल्या. आद्या आजपासून आमच्या पार्टीसाठी काम करणार आहेत, आबासाहेब बोलले. तसे अहिल्याबाई, जानकीबाईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काय? अहो काहीही काय बोलत आहात तुम्ही? आद्या, राजकारण तुम्ही विसरलात का? आपल्या घरातील स्त्रिया बाहेर कामाला जात नाही? अहिल्याबाई जरा चिडूनच बोलल्या. म्हणूनच म्हणालो त्यांच्या कामात अडथळे आणू नका, आबासाहेब जबरेच्या सुरात बोलले. अहो पण, अहिल्याबाई पुढे काही बोलणारच की आबासाहेबांनी हात दाखवून त्यांना अडवले. त्या बाहेर नाही, आपल्या वाड्यावर राहूनच काम करणार आणि वेळ पडली तरच बाहेर पडणार, आबासाहेब बोलून त्यांच्या कामाला निघून गेले. तर अहिल्याबाई नाराजीत त्यांना जाताना बघतच राहिल्या. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.